पाकिस्ताननं शुक्रवारी पहाटे केलेल्या ड्रोन हल्ल्यात घाटकोपरमधील 25 वर्षीय जवान मुरली नाईक यांना वीरमरण आले। गेल्या काही दिवसांपासून ते जम्मू परिसरात कर्तव्य बजावत होते। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं 2 दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। त्यानंतर पाकिस्ताननं गुरुवारी रात्रीपासूनच भारताच्या विविध सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले। या हल्ल्यात काही भारतीय नागरिक आणि लष्कराच्या जवानांना वीरमरण आले। घाटकोपरमधील कामराज नगर येथे वास्तव्याला असलेले जवान मुरली नाईक गेल्या काही दिवसांपासून जम्मू परिसरातील उरी येथे कर्तव्यावर होते। दरम्यान शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास पाकिस्तानने केलेल्या एका ड्रोन हल्ल्यात त्यांना वीरमरण आले। मुरली नाईक हे 2022 मध्ये लष्करात भरती झाले होते। ते मूळचे आंध्र प्रदेशमधील रहिवासी असून सध्या त्यांचे कुटुंबीय आंध्र प्रदेशमधील कफीदांडा या गावी राहत आहेत। मुरली नाईक शहीद झाल्याचं वृत्त समजताच घाटकोपर परिसरात एकच शोककळा पसरली। मुरली यांच्या आई वडिलांनी मोलमजुरी करून मुरली यांचं शिक्षण पूर्ण केलं होतं। एकुलता एक असलेल्या मुरलीनं सैन्यात जाऊ नये असं मुरलीच्या आई वडिलांचं मत होतं। मात्र देशसेवेसाठी मुरली सैन्यात भरती होण्यावर ठाम होते। 2022 साली त्यांचं सैन्यात भरती होण्याचं हे स्वप्न देखील पूर्ण झालं। मात्र उरी येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आलं। आठवडाभरापूर्वी मुरली यांचे आई वडील त्यांच्या आंध्रा येथील गावी गेले आणि त्यांना ही बातमी कळली आणि दुःखाचा डोंगर नाईक कुटुंबावर कोसळला। 9 तारखेला आजच्या पहाटे सकाळी 3 वाजता तो उरी या काश्मीरच्या आणि पाकिस्तानच्या सीमेवर लढताना शहीद झाल्याची माहिती मिळाली। त्याच्या वडिलांना त्यांच्या विभागातील कर्नलने त्याच्या वडिलांना फोन करून ही माहिती दिली। अतिशय दुःखद घटना घडली। आमच्या कामराजनगरचे सर्वच लोक अतिशय शोकाकुल आहे। हा एकटा मुलगा होता त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांची अशी इच्छा होती की याने जाऊ नये, पण त्याचं स्वप्न होतं की आपल्या देशासाठी काहीतरी करावं। देशाचा अभिमान होता खूप, प्रत्येक गोष्टीत जाणवायचं की हा मुलगा खरोखर वेगळा आहे आणि त्याने या ठिकाणी झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतलं। मागच्या 2 वर्षापूर्वी तो मिलिटरीमध्ये भरती झाला आणि मागच्या एक 10-12 दिवसापूर्वी तो काश्मीरमध्ये रुजू झाला होता। दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुरली नाईक यांना आदरांजली वाहिली आहे। तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील मुरली यांच्या आई वडिलांची आज भेट घेणार आहेत।